6 मार्च 2014 को विदर्भ राज्य आंदोलन समिति सभी जिला प्रमुखों 2014 की विदर्भ संयुक्त बैठक प्रोफेसर की अध्यक्षता में गिरिपेट में आयोजित की गई थी। इस बैठक में जनवरी 2024 से गिरिरा डिवीजन सीमांतर पर बोर्ड लगाओ और रास्ता रोको जीव सर्वे राज्य दावा के केंद्रीय कार्यालय में हड़ताल का निर्णय लिया गया। सभी लोकसभा आंदोलन सफल होने के बाद 2014 के लोकसभा चुनाव में विदर्भ के सभी विदर्भवासी एकजुट हो गए और अपने साथ आने वाले 10 लोकसभा क्षेत्रों में विदर्भ संगठन को मैदान में उतारने और निर्णय लेने के लिए आए। भोजन और समर्थन के मामले में बदलाव के बारे में, इसके बाद रणनीति के बारे में चर्चा हुई और पुद्दीपट्टी में चुनाव अधिकारियों के परामर्श से बदलाव लाने का निर्णय लेने का संकल्प व्यक्त किया गया। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। कोर कमिटी सदस्य प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील, कोर कमिटी सदस्य नरेश भाऊ निमजे, शहर अध्यक्ष माननीय धर्मेंद्र जी, कोर कमिटी सदस्य अरुण भाऊ केदार, पूर्व विदर्भ अध्यक्ष आणि मी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा प्रमुख ॲडव्होकेट वामन चटप। विदर्भ राज्य आंदोलन समितीची गेल्या वर्षभरातील झालेल्या आंदोलनाच्या बाबतची समीक्षा करता आज तातडीची बैठक विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीच्या कार्य मुख्यालयात प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि सर्व सीमांवर केल्या गेलेल्या, उदाहरणार्थ बोटेकसा, गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवरील आंदोलन, उदाहरणार्थ सावरगाव जवळील मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या सीमेवरील आंदोलन, उदाहरणार्थ बहिरम येथील मध्य प्रदेश आणि अमरावतीच्या सीमेवरील आंदोलन, उदाहरणार्थ मलकापूर आणि मुक्ताईनगर याच्या उत्तर खानदेशच्या सीमेवरील आंदोलन, नंतर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील पिंपळखुटी येथील यवतमाळ जिल्ह्यातील आंदोलन, नंतरच लोणार आणि मंठा या विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील आंदोलन आणि शेवटचं तेलंगणा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विदर्भाच्या सीमेवरील कोळसा येथील आंदोलन, हे सगळे आंदोलन स्थळी सीमेवर बोर्ड लावण्याचं आंदोलन यशस्वी झालं। सगळ्या ठिकाणी रस्ता रोको झाला। यासाठीची सगळी समीक्षा आज करण्यात आली। आता येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत 12 ते 15 या दरम्यान आचारसंहिता लागते। यासाठी म्हणूनही एक निर्णायक पुढल्या दृष्टिकोनाची चर्चा करणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही सगळे विदर्भवादी समविचारी संघटना, विदर्भवादी संघटना, विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी चळवळी या सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या समविचारी पक्षांना विश्वासात घेऊन विदर्भात 10 जागी या समविचारी विदर्भवादी चळवळीचे उमेदवार उभे होण्याच्या दृष्टीने, त्यांना विदर्भवादी जे उमेदवार उभे राहतील त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने 2 विदर्भामध्ये संघर्ष होणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने म्हणून आज निर्णय घेण्यात आला आणि एक स्पष्ट निर्णयाप्रती आलो। आम्ही एक निर्धार केला की सर्व विदर्भवादी चळवळी संघटना पक्ष यांना विश्वासात घेऊन विदर्भामध्ये निर्णायक बदल घडवणारा निर्णय सर्वांनी मिळून करायचा आहे, अशा तऱ्हेचा निर्धार आज त्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला। लोकसभेमध्ये तुमचे विदर्भामध्ये उमेदवार तुम्ही उभे केला, पुण्या पक्षाशी तुम्ही म्हणजे गटबंधन नाही। 2 गोष्टी आम्ही आधीच म्हटलं, सगळे विदर्भवादी पक्ष म्हणजे विदर्भात काम करणारे, सगळ्या विदर्भवादी संघटना विदर्भात काम करणाऱ्या, सगळे समविचारी पक्ष जे विदर्भ राज्य आंदोलन समिती सोबत काम करतात, अशा पक्षांचे उमेदवार विदर्भात 10 जागी उभे होतील आणि त्या सगळ्या जागी या 2 विदर्भवादी चळवळीत संघर्ष टाळून आपण या सगळ्या विदर्भवादी उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय करू। 2 गोष्टी आहेत, ही निवडणूक आहे। आम्ही कोणाच्या फायद्यासाठी, कोणाच्या नुकसानीसाठी करत नाही। आम्ही आमची भूमिका जनतेपर्यंत ताठरपणे न्यायची, या निमित्ताने हे आंदोलन आहे
आंदोलन म्हणून आम्ही सगळ्या सत्याग्रहींना, सगळ्या मतदारांना विदर्भातल्या सांगणार की आम्ही आता रस्त्यावर लढत नाही, आम्ही आता सीमेवर लढत नाही, आम्ही आता मतपेटीत लढतो. हे स्पॉट आहे, जे चिन्ह असेल ते त्या मतदारांना या स्पॉटवर सगळ्यांनी आपलं बटन दाबून गुदगुली करून दिल्लीवाल्याला गल्लीत बोलवायचं आणि आपला उमेदवार त्याला सांगायचा आशीर्वाद आहे तुला दिल्लीचा. दोन गोष्टी आहेत सर. निवडणूक हे आव्हान आहे, जुगार आहे, त्यामुळे आणि आता एक आजची व्यवस्था तर कशी आहे काही आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सकाळचा एक असणारा संध्याकाळी कुठे, संध्याकाळचा एक असणारा दुपारी कुठे, दिन का कुठे रात का कुठे हे काही सांगता येत नाही. आणि आता सगळ्या निवडणुकीची तंत्र बदलली. आता जे काही म्हणून एथिक्स, नीतिशास्त्र हे फक्त व्यासपीठावर बोलायसाठी शिल्लक राहिलं. आम्ही तेवढं पाळायचा प्रयत्न करू, कारण शेवटी निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी आणि आमचं मुख्य उद्दिष्ट एकच आहे, विदर्भाचं स्वतंत्र राज्य ते मिळण्यासाठी हे निवडणूक एक प्रकारचं आंदोलन समजून मतपेटीद्वारे आमची माणसं जातील असा प्रयत्न आम्ही सर्व ताकदीने सगळे विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना आणि समविचारी पक्ष म्हणून करणार. हे बघा, लक्षात ठेवा, ईव्हीएमच्या बाबतीत सगळं समाजाचं मत आहे ते नको, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तो निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकारने करायचा आहे, केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने. नाही जावं असं सगळ्यांनाच वाटते, पण कसं आहे, मन म्हणते हत्ती घोडे पालखीत बसवावे, देव म्हणते याला पाहिजे फिरवावे. त्यामुळे इच्छा काही असली तरी सत्ता ज्याच्याकडे आहे त्याच्या सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे आपलं काम आहे पब्लिक क्राय करणं, हे आमचं काम आहे. आम्ही करत राहू सगळ्या जनतेबरोबर. बेहयाई बनव, बेहयाई हजार बरकत आहे म्हणून करत राहू, ते काम आम्ही करत राहू, त्याला विरोध करत राहू. माझा एक प्रश्न आहे, भाजपा सुद्धा विदर्भाची बोलणे करून सत्तेमध्ये आले होते, तर यावेळी त्यांनी म्हटलं की आम्ही विदर्भ वेगळा करू, तर तुम्ही त्यांच्यासोबत जाल. दोन गोष्टी असतात. आंध्रा एकदाच काळी विसरतो, तो दुसऱ्यांदा विसरत नाही. आणि एक निश्चित आहे, जेव्हा प्रभू रामचंद्राचं नाव सांगून त्यांनी मतं मागितली, मंदिर वही बनाएंगे म्हणून मतं मागितली आणि लोकांनी विश्वास ठेवला, 14ला ठेवला, 19ला ठेवला, पण 14ला त्यांनी फसवणूक केली, विश्वासघात केला म्हणून आम्ही आकांत केलं. तुम्ही पाहिलं विधानसभेत त्यांचे 2944 29 झाले, म्हणजे 15 उमेदवार आमदार कमी झाले. हे सरकार गेलं, हे चित्र डोळ्यापुढे आहे. कसं आणलं, काय आणलं ते बोलायचं कारण नाही. तर ते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं सगळं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काही म्हटलं, रामाच्या डोक्यावर हात ठेवून जरी म्हटलं तरी विदर्भातला सामान्य माणूस कोणीही विश्वास करणार नाही, कारण हे विश्वासघातकी आहे. हे 19च्या निवडणुकीमध्ये संशयाबाहेर स्पष्ट झालाय, बियॉन्ड आउट इज नेव्हर डाऊट सिद्ध झालाय. नाव निश्चित नाही, सगळ्यांची प्रिलिमिनरी बैठक आहे आमची. ही विदर्भ राज्य आंदोलन समिती बैठक आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे लोक आहेत. आमच्यासारखे विदर्भ मिळावा यासाठी काम करणारे विदर्भवादी पक्ष आहे, विदर्भवादी संघटना आहे. त्या सगळ्यांशी चर्चा करून विश्वासात घेऊन मग आम्ही निर्णय हे करू. ही आज आमची बैठक झाली, आता सगळ्यांशी बसू, म्हणजे आम्ही कोण्या लाईननी जायचं हे आमचं ठरलं. त्याप्रमाणे जे जे पक्ष आहे, विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना विदर्भातल्या आणि समविचारी पक्ष आमच्यावर बसले. 10 जागा आहेत, तर त्या तऱ्हेने ज्याची ताकद असेल, ज्याची हे असेल त्या ठिकाणी तसं हे करून पाठिंब्याची भूमिका घेतली. एकेकाळी विधानसभा सदस्य राहिले, ते पुन्हा लोकसभा मी 2ला लढलो, 9ला लढलो, 14ला लढलो. सांडांची टक्कर आणि कुंपणाचा चुराडा हा अनुभव मी घेतला आहे. पुन्हा नको मना गुंतू माया झाली, काळाला जोडी ग्रासावया, ती चूक मी करणार नाही. पण मी हे अगदीच सांगतो, मी विधानसभा लढणार आहे. माझ्या बरोबर 10 मावळे विदर्भवादी, 10 मावळे चळवळीतले शेतकरी मी घेऊन जाणार आहे. दोन गोष्टी आहे सर. मेरा नाम यारो महाचोर है, महाचोर लेकिन कोई और है. कोण जाईल यांच्या बरोबर? एक विश्वासघाती आहे, एक फसवणूक करणार आहे, एक फ्रॉड आहे,
एक चिटर आहे, एक विश्वासघाती आहे, मग मला सांगा. वंचित बहुजन आघाडी काँग्रेस बरोबर जाते, काँग्रेसच्या आघाडीचा इंडियात जाते. नाही गेलं तर मग ते काय हर सवाल का जवाब बघते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काळाने वेळ आहे सर. समर्थक सगळेच आहे, समर्थक सगळेच आहे, पण कंसात तलवार उपसून आहे ना. प्रत्यक्ष तलवार उपसून कुठे आहे, कंसात तलवार उपसून आहे. त्यामुळे शेवटी कसं आहे, त्यावेळीची स्थिती कशी असेल तो निर्णय होईल. जर वंचित तिकडे गेली नाही तर आम्ही ठरवलंय की दोन्ही आघाड्यांबरोबर जायचं नाही. एक नागनाथ एक सापनाथ, कोणत्याही मनात स्नेहच आहे तर या दोघांनाही सोडून जे वारके वारके चांगले असतील त्यांना विदर्भात मदत करू. दोन गोष्टी आहेत सर. वंचितचे नेते आमच्याबरोबर असले तरी ते पब्लिक लिमिटेड नाही, प्रायव्हेट लिमिटेड आहे.